नमो विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिन्निति नामिने। नमस्ते सारस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासदि गौर भक्त वृंद। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। मुखं करोति वाचालं पंगुं लंघायते गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुं दीनतारिणम्। हरे कृष्ण। श्रीमद भगवद गीता जशी आहे तशी, भाषांतर आणि तात्पर्य कृष्ण कृपामूर्ती श्री श्रीमद AC भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद यांच्याद्वारे आपण वाचत आहोत अध्याय 7वा ज्ञान विज्ञान योग किंवा भगवत ज्ञान। आणि आज आपण अत्यंत महत्वाचे 2 श्लोक वाचणार आहे। काल मी म्हणालो अत्यंत 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 महत्वाचे। श्लोक नंबर 27 आणि 28। हे 2 श्लोक पुढच्या अध्यायाचे काय म्हणतात त्याला, precursor. These 2 verses are precursor to the fan law of fan. हरे कृष्ण। अध्याय 7वा श्लोक नंबर 27 आणि 28 दोन्ही पण म्हणूया आपण। आज नाही झाला 28 तर उद्या करता येईल। 27वा श्लोक आहे, इच्छा द्वेष समुत्थेन द्वंद्व मोहेन भारत सर्वभूतानि सम्मोहम् सर्गे यान्ति परन्तपा। इच्छा द्वेष समुत्थेन द्वंद्व मोहेन भारत सर्वभूतानि सम्मोहम् सर्गे यान्ति परन्तपा। इच्छा द्वेष समुत्थेन द्वंद्व मोहेन भारत सर्वभूतानि सम्मोहम् सर्गे यान्ति परन्तप। इच्छा इच्छा द्वेष आणि द्वेष समुत्थेन उद्भवणाऱ्या द्वंद्व द्वंद्व मोहेन मोहामुळे भारत हे भारत सर्व सर्व भूतानी जीव सम्मोहम मोह किंवा भ्रमामध्ये सर्गे जन्म घेताना यांती जातात परंतप हे परंतप। परंतपचा अर्थ असतो शत्रूंना शिक्षा देणारा, चास्टायझर ऑफ द एनिमी। अर्जुनाला 2 वेळा यामध्ये संबोधलेला आहे, भारत आणि परंतप। या श्लोकामध्ये आणि पुढच्या श्लोकामध्ये, पुढचा श्लोक जेव्हा जर येईल, आज आला तर आपण आज सर्वांनी मिळून म्हणूया किंवा उद्या म्हणूया। दोन्ही श्लोकामध्ये एक महत्वाचा शब्द येतो तो म्हणजे द्वंद्व। द्वंद्व आणि नुसता द्वंद्व हा शब्द येत नाही, तर कसा येतो द्वंद्व मोह, द्वंद्वाचा मोह किंवा भ्रम। द्वंद्व द्वंद्व मराठीमध्ये द्वंद्व कशाला म्हणतात, फायटिंग करण्याला, एकमेकांशी
दोन लोक जेव्हा एकमेकांशी लढत असतात त्याला द्वंद्व म्हणतात, परंतु तो द्वंद्व नव्हे. इथे द्वंद्व म्हटलेलं ड्युअलिटी म्हणजे दोन बाजू. या भौतिक जगामध्ये प्रत्येक गोष्टीला दोन बाजू आहेत. सुख दुःख, मान अपमान. आता याच्या पूर्वीही सांगितलेलं आहे भगवंतांनी हे सगळं. सुखे दुःखे समय कृत्वा लाभा लाभो जया जयो, जय पराजय लाभ हानी. ह्याला सगळ्यांना द्वंद्व म्हणायचं. म्हणजे या भौतिक जगामध्ये दोन्ही येतात, एक येऊच शकत नाही, दोन्ही असलेच पाहिजेत. आणि या द्वंद्वाच्या मोहामध्ये भ्रमामध्ये जो अडकतो, अरे माझा अपमान झाला, अरे मला किती छान मान मिळतो, अरे माझा तोटा झाला, अरे मला लाभ झाला, हे दोन्ही पण डेंजरस आहे. दोन्ही बाजू डेंजरस इथल्या. सुख दुःख याच्या मोहामध्ये, याच्या भ्रमामध्ये जो अडकलेला असतो, म्हणजे सुख मिळवायचा प्रयत्न करत असतो आणि दुःख कमी करायचा प्रयत्न करत असतो, हो की नाही? परंतु दोन्ही मिळणारच. आणि जो या द्वंद्वाच्या मोहामध्ये, म्हणजे ते आकर्षक वाटतं त्याला, या द्वंद्वाच्या मोहामध्ये अडकलेला असतो, तो या भौतिक जगामध्ये कायमचा बद्ध होतो, बांधून ठेवला जातो. आता 27व्या श्लोकामध्ये त्याचं कारण सांगितलेलं आहे की या द्वंद्वामध्ये तो का अडकतो, आणि 28व्या श्लोकामध्ये सांगितलंय की या द्वंद्वातून तो कसा बाहेर पडू शकतो. या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्णाने सांगितलं की मला शरण आल्याशिवाय या भौतिक प्रकृतीच्या बंधनातून तुम्ही सुटू शकत नाही. कोण मला शरण येतो, कोण मला शरण येत नाही. कोण देवी देवतांना शरण जातं, मूर्ख लोक, अज्ञानी लोक मला माझा ब्रह्मस्वरूपामध्ये माझी उपासना करतात. आणि काल मग आपण वाचले की अशा मूर्ख आणि अज्ञानी लोकांना मी कधीही प्रकट होत नाही. मी सगळं काही जाणतो. आता भगवंत तुमच्या समोर प्रकट व्हायचे असतील, भगवंतांना तुम्हाला जर शरण जायचं असेल तर काय करावं लागेल? आजच्या श्लोकामध्ये सांगितलंय इच्छा द्वेष समुत्थेन द्वंद्व मोहेन भारत. या द्वंद्वातून बाहेर पडावं लागेल. आणि या द्वंद्वात पडायचं मेन कारण असतं इच्छा आणि द्वेष. मराठीमध्ये पण दोन्ही शब्द सेमच आहेत, इच्छा आणि द्वेष. आणि हे इच्छा आणि द्वेष म्हणजे काय? इच्छा म्हणजे काय? पाहिजे पाहिजे पाहिजे. द्वेष म्हणजे नको नको नको, एकमेकाच्या विरुद्ध असतं. हे आवडतं, हे आवडत नाही. याच्यावर माझं प्रेम आहे, याचा मी तिरस्कार करतो, आहे की नाही? हे एकमेकाविरुद्ध आहेत. हे ओरिजिनल नाणं आहे आपलं. त्याच्या ह्या दोन बाजू आहेत, इच्छा आणि द्वेष. हे दोन बाजू कोणी सुरू केल्या? आपण सुरू केल्या. आणि या दोन बाजू जोपर्यंत आपण करत राहणार, इच्छा द्वेष इच्छा द्वेष इच्छा द्वेष, तोपर्यंत बाकीचे सगळे जे द्वंद्व आहेत, सुख दुःख, लाभ हानी, जय पराजय, मान अपमान, सगळं सगळं हे मिळतच राहणार. कारण भौतिक जगाचं ते लक्षणच आहे. या भौतिक जगामध्ये द्वंद्व कधी संपत नाही. आणि ते द्वंद्वाची सुरुवात झालेली असते इच्छा आणि द्वेष या ओरिजिनल द्वंद्वाने. आणि जो इच्छा द्वेष थांबवतो तो हे द्वंद्व थांबवू शकतो, भौतिक जगातून मुक्त होऊ शकतो. तर या 27व्या श्लोकात सांगतात, हे परंत भारता इच्छा आणि द्वेष यापासून उद्भवणाऱ्या द्वंद्वाने मोहित झाल्यामुळे सर्व जीव मोहामध्ये जन्म घेतात. आणि 28वा श्लोक अत्यंत महत्वाचा आहे. प्रभुपादांनी 28वा श्लोक त्यांच्या प्रवचनामध्ये इतक्या वेळा सांगितलाय. आणि मेन बेसिस आपल्या भक्तीचा हा 28वा श्लोक आहे. येशाम त्वंत्वगतम पापम जनानाम पुण्यकर्मानाम. पाप कर्म सगळे बंद केले पाहिजेत, भले ते काही असो, त्याच्या मागे कारण काही असो. सगळ्या प्रकारचं, छोटं मोठं, कळत न करत, जे काय सगळे पाप कर्म बंद केले पाहिजेत. फक्त आणि फक्त पुण्य कर्म केलं पाहिजे. तोच द्वंद्वातून मुक्त होतो. ते द्वंद्व मोह निर्मुक्ता. आणि तोच भगवंतांची भक्तिमय सेवा करू शकतो. भजन्ते माम दृढव्रता, पुढच्या श्लोकात सांगितलंय.
ज्यांनी या जन्मी आणि पूर्वजन्मी पुण्य कर्मे केली आहेत आणि ज्यांची पाप कर्मे पूर्णपणे नष्ट झाली आहेत ते द्वंद्वरूपी मोहातून मुक्त होतात आणि दृढ निश्चयाने माझ्या सेवेमध्ये युक्त होतात, भगवंत सांगतात. हे 2 श्लोक जे आहेत हे गणित आहे. आतापर्यंत जे आपण वाचलं या अध्यायामध्ये हे शेवटचे श्लोक आहेत या अध्यायाचे. आणखीन 2 आहेत. पुढच्या श्लोकामध्ये सांगतात की म्हणून माझा आश्रय घ्या आणि मृत्यू समयी मला तुम्ही शरण आलेला असलं पाहिजे. मग पुढचा जो अध्याय 8वा अध्याय आहे तो सगळा या विषयावरती आहे. मृत्यू समयी तुम्हाला माझं स्मरण झालं पाहिजे. तर त्याची ही सुरुवात आहे. या अध्यायामध्ये सांगितलं की भगवंत किती श्रेष्ठ आहेत, ग्रेट आहेत, हो की नाही. 3ऱ्या श्लोकापासून सुरुवात केली भगवंतांनी. माझ्यापेक्षा श्रेष्ठ कोणी नाहीच आहे या जगामध्ये, हो की नाही. मत्त परतरम न अन्यात किंचित अस्ति धनंजय. आणि मग सांगितलं का मी श्रेष्ठ आहे. मीच सगळं निर्माण करतो. भूमिरपो नलो वायू खम मनो बुद्धिरेवचा. मीच सगळ्याच नियंत्रण करतो. आणि हे कशासाठी निर्माण केलेलं आहे, तुम्हाला बांधून ठेवण्यासाठी. आणि त्यामुळे तुम्ही इथून बाहेर पडू शकत नाही जोपर्यंत तुम्ही मला शरण येत नाही. याला धमकी समजा, काय समजायचं ते समजा, भगवान म्हणतात. एवढं माहित असून देखील हे लोक मला शरण येत नाहीत. हे लोक मला शरण येतात परंतु काही उद्देशाने येतात. त्यातला जो पूर्ण ज्ञानी असतो, पूर्णपणे मला शरण आलेला असतो, तो मला सगळ्यात जास्त आवडतो. तो मुक्त होऊ शकतो, बाकीचं कोणी मुक्त होऊ शकत नाही. अशांनाच मी प्रकट होतो, असेच माझ्या धामात येऊ शकतात. काल वाचलं आपण, बघ नाही, असेच माझ्या धामात येऊ शकतात. मग त्या भगवंतांना शरण जायची, भगवंत आपल्या समोर प्रकट व्हावेत म्हणून प्रयत्न करायची, भगवत धामात जायची, भगवंतांची सेवा प्रेम प्राप्त करायची. प्रोसेस कुठून सुरुवात होते, ती आजच्या या 2 श्लोकातून सुरुवात होते. इच्छा द्वेष समुत्थेन द्वंद्व मोहेन भारत. आता इच्छा द्वेष मध्ये देखील इच्छा मेन आहे. इच्छा निर्माण झालेले बघा तुम्ही, या भौतिक जगामध्ये मूळ आपली इच्छा होती की भगवंतांची आपल्याला सेवा करायची नाही. माझी सेवा, मी मालक झालो पाहिजे, मी भोगी झालो पाहिजे. मग ते शक्य नव्हतं. भगवंतच भोगी होते, भगवंतच मालक होते, त्याचा आपण द्वेष करायला लागलो. इच्छा द्वेष दोन्ही जेव्हा निर्माण झाले त्या क्षणी आपल्याला या भौतिक जगामध्ये पाठवण्यात आलं. तत्क्षणी, इमिजिएटली, त्या क्षणी. आणि मग या जगामध्ये प्रत्येक जीव काय करतोय, हेच करतोय. इच्छा द्वेष, इच्छा द्वेष. हे आवडते, हे आवडत नाही, हे आवडते, हे आवडत नाही. प्रत्येक गोष्टीमध्ये, माणसापासून, वस्तूपासून, सगळ्या कल्पना, जॉब, कंपनी, प्रॉडक्ट, काही पण असू दे, हे आवडते, हे आवडत नाही. हा मित्र आहे, हा शत्रू आहे, हा माझा आहे, हा परका आहे, चालू आहे आपलं. आणि हे जोपर्यंत आहे तोपर्यंत मन शुद्ध नाही. हे जोपर्यंत आहे तोपर्यंत तुमचं शरीर पाप कर्म करत राहणार. आणि पाप कर्म जोपर्यंत करत राहणार तोपर्यंत तुम्ही भगवंतांची भक्तिमय सेवा करूच शकत नाही. भक्तिमय सेवा नाही केली तर इथून सुटू शकत नाही. भक्त्या अवजा, व्हॉट इज दॅट कॉल्ड, भक्त्या माम अभिजानाति. फक्त आणि फक्त भक्तिमय सेवेनेच भगवंतांना आपण जाणू शकतो. आणि भक्तिमय सेवा जी आहे त्याची सुरुवातच होत नाही जोपर्यंत तुम्ही इच्छा द्वेष पाप बंद करत नाही. कुठल्याही स्वरूपामध्ये असू दे, कुठल्याही स्वरूपामध्ये. बऱ्याच भक्तांचा हा प्रश्न असतो की प्रभूजी 20 वर्ष झालं मी जप करतो, 4 नियमांचं पालन करतो, कोणाशी कधी वाईट वागत नाही, मंदिरला नियमितपणे जातो, भगवंतांचं दर्शन घेतो, अभिषेक करतो, सगळं करतो, तरी मला भगवंत का दिसत नाही. सगळी पाप बंद केली पाहिजे, सगळ्या प्रकारच्या इच्छा द्वेषातून मुक्त झालं पाहिजे. तर हे मेन सिक्रेट सॉस आहे भक्तीचा, लक्षात ठेवा. प्रभुपाद म्हणतात शुद्ध ज्ञानमयी भगवंतांच्या अधीन असणे
ही जीवाची वास्तविक स्वरूप स्थिती आहे. शुद्ध ज्ञानमयी भगवंतांच्या अधीन असणे, भगवंतांच्या अधीन असणे. भगवंत अधीन, अधीन या शब्दाचा अर्थच असतो की मला स्वतःची इच्छा नाही. ज्याच्या अधीन आहोत ते सांगेल तसं करतो आपण. मराठी ज्यांना ज्यांना येते त्यांना त्यांच्या लक्षात येईल. नाहीतर अधीन या शब्दाला अर्थ नाही, हो की नाही? अधीन म्हणजे काय? त्याच्या कंट्रोल मध्ये आपण असतो कायम. शुद्ध ज्ञानमयी भगवंतांच्या अधीन असणे ही जीवाची स्वरूप स्थिती आहे. ओरिजिनल आपली पोझिशन ती आहे. ती ओरिजिनल पोझिशन आपण सोडली, स्वतःच्या इच्छा निर्माण केल्या, त्या इच्छेतून द्वेष निर्माण झाले, मग ते त्याचा भोग, त्याचा दंड म्हणून आपण इथे खितपत पडलो या भौतिक जगामध्ये. या विशुद्ध ज्ञानापासून दूर होऊन जेव्हा तो मोहित होतो, कुठलं विशुद्ध ज्ञान? की भगवंतांच्या अधीन राहिलं पाहिजे, हेच ज्ञान आहे. या व्यतिरिक्त जे कोणी तुम्हाला ज्ञान देत आहे ना, ते सगळं युजलेस ज्ञान आहे. ते ज्ञानच नाही आहे. कशाही प्रकारचं ज्ञान असू दे, ते ज्ञानच नाही आहे. भगवंतांना शरण जाणे हे एकमेव ज्ञान आहे. आणि मग ते शरण जायला काय मदत करेल ते ज्ञान आहे, बाकी सगळं अज्ञान आहे. पुढे 13व्या अध्यायामध्ये भगवंत 20 प्रकारचे ज्ञान सांगतात. का? कारण ते सगळे भगवंतांना शरण जायला मदत करणारे ज्ञान आहे. आणि तिथे घोषणा करतात, भगवंत घोषणा डिक्लेअर करतात ड्रम वाजवून. अर्जुनाला म्हणतात, मी आज ही घोषणा करतो की याला सोडून सगळं अज्ञान आहे, सगळं. मग प्रभूजी थोडंफार ज्ञान नको आमच्या मुलांना? कशाचं? फिजिक्स केमिस्ट्रीचं ज्ञान घेऊन काय करणार आहे तुमचा मुलगा किंवा मुलगी? हे ज्ञान सोडून दुसरं कुठलं ज्ञान तुम्ही घ्यायला गेला ना, ते अजून अडकून ठेवायचं काम करतं ते ज्ञान तुम्हाला. अज्ञानी राहिलेलं बरं भौतिक जगामध्ये. भगवंतांना शरण जायला पाहिजे, हे ज्ञान मात्र आपल्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये आलं पाहिजे. या विशुद्ध ज्ञानापासून जे दूर होऊन जेव्हा जीव मोहित होतो, भ्रमित होतो, या भौतिक जगातलं ज्ञान घ्यायला भरकटतो, तेव्हा त्याच्यावर माया शक्तीचे नियंत्रण येते. माया पकडते त्याला, आणि म्हणून तो भगवंतांना जाणू शकत नाही. काल आपण वाचलं, मायेचं आवरण येतं, कवर येतं, हो की नाही? कालच्या श्लोकामध्ये होतं, योग माया समावृतः. त्याच्या बाहेरचं काहीच दिसत नाही. बास, या भौतिक जगामध्ये हे आवडतं, हे आवडत नाही, याच्यावर प्रेम आहे, याचा तिरस्कार आहे, सगळ्याचं जीवन याच्यातच आहे. काही लोकांचं तिरस्काराची पोटली मोठी आहे, प्रेमाची बारकी आहे. काही लोकांची प्रेमाची पोटली मोठी आहे, तिरस्काराची छोटी आहे. बस एवढाच फरक आहे, बाकी काय नाही. बाकी जो कोणी या भौतिक जगामध्ये अडकलाय तो याच्यामध्येच अडकलाय, या द्वंद्वामध्ये. इच्छा देश समुत्थेन, यालाच माया शक्तीचं नियंत्रण म्हणायचं. मग असा व्यक्ती भगवंतांना जाणू शकत नाही. इच्छा आणि द्वेष रूपी द्वंद्वामुळे माया शक्ती प्रकट होते. इच्छा आणि द्वेष रूपी द्वंद्वामुळे माया शक्ती प्रकट होते. हे आपलं ओरिजिनल द्वंद्व आहे. याला कारणीभूत तुम्ही आहात, बाकीची द्वंद्व मग आपोआप येतात त्यानंतर. माया शक्ती प्रकट होते. इच्छा आणि द्वेषामध्ये मनुष्य भगवंतांशी एकरूप होण्याची इच्छा करतो आणि त्यांचा द्वेष करतो. इच्छा आणि द्वेषाने दूषित किंवा मोहित न होणारे शुद्ध भक्त जाणतात की भगवान श्रीकृष्ण हे आपल्या अंतरंगा शक्तीने अवतीर्ण होतात. परंतु अविद्या आणि द्वंद्वाने मोहित झालेल्या मनुष्यांना वाटते की भगवंतांना प्राकृत शक्तीने निर्माण केले आहे, परंतु हे त्यांचे दुर्भाग्य आहे. जसं मी म्हणालो की ओरिजिनल द्वेष, ओरिजिनल इच्छा ही होती आपली भगवत धामामध्ये, की आपल्याला भोगी व्हायचं होतं, भोग घ्यायचा होता, सुख घ्यायचं होतं. आणि तिथे फक्त भोगी भगवंत आहेत, पुरुष फक्त भगवंत आहेत, भोगता फक्त भगवंत आहेत. ते आपल्याला मान्य नव्हतं.
मग इच्छा आणि द्वेष दोन्ही सुरू झाले आपले. कोणाचा द्वेष? भगवंतांचा द्वेष. कारण हे सगळं भोग घेत आहेत, मला भोग मिळत नाही. हे स्वामी आहेत, मी स्वामी नाही. हे प्रभू आहेत, मी प्रभू नाही. माताजी लोकांचे आजकाल भांडण चाललंय, आम्हाला पण प्रभू म्हणा म्हणून. फक्त तुम्हालाच का प्रभू म्हणायचं, आम्हाला पण प्रभू म्हणा. भक्तीमध्ये येऊन पण इच्छा द्वेष जात नाही. काय डेंजरस आहे एकदम. ओरिजिनल रोग आहे आपला. त्या रोगातूनच मग भगवंतांना आपण आपल्या समान मानायला लागतो. त्या रोगातूनच भगवंतांना आपण मनुष्य, साधारण मनुष्य मानायला लागतो. एक तर भगवंत नाहीत किंवा आहेत, असले तर माझ्यासारखेच आहेत, मी पण त्यांच्यासारखं आहे, त्या कल्पना निर्माण होतात त्यातून. एक तर भगवंतांना आपल्या समान समजणे ही आपण चूक करतो, किंवा आपल्याला स्वतःला भगवंतां समान समजणे ही चूक करतो आपण. याचं सगळ्याचं कारण आहे इच्छा आणि द्वेष. मग काय होतं? असे मनुष्य मान अपमान, सुख दुःख, स्त्री पुरुष, शुभ अशुभ, हर्ष विषाद इत्यादी द्वंद्वात राहतात. आणि त्यांना वाटते की ही माझी पत्नी आहे, हे माझे घर आहे, मी या घराचा मालक आहे, मी या स्त्रीचा पती आहे, मी याची पत्नी आहे. हे सगळं सुरू होतं त्याच्यातून. आपली मुलं आपल्याला आपली वाटायला लागतात, दुसऱ्याची परकी वाटायला लागतात. चिकन, मटन, शेळी, बकरी आपल्याला आपले खाद्य वाटायला लागतात. एकाचा द्वेष करायचा, कुत्री मांजऱ्यावरती प्रेम करायचं, आणि चिकन, बकरी, गाय, डुकरांचा द्वेष करायचा. नाही प्रभूजी आम्ही द्वेष करत नाही. मग द्वेष करत नाही, मग मारून खाता कशाला? त्याला द्वेषच म्हणायचं नाही. प्रभूजी आम्ही मारत नाही, आम्ही फक्त विकत आणून खातो. बऱ्याच जणांना असं वाटतं. बघा, पुढच्या श्लोकाचा हा विषय आहे, पाप बंद करणे. पापामध्ये सगळे भागीदार असतात. विकत आणून खाणारा पण भागीदार असतो, त्यांना मारणारा पण भागीदार असतो, त्यांना मारायला परवानगी देणारा पण भागीदार असतो, त्यांना शिजवणारा पण भागीदार असतो. आणि शास्त्र सांगतं की हे सगळं होत असताना चुपचाप बघणारा पण भागीदार असतो. सगळे पापी येते. हे कुठून निर्माण होतं? इच्छा द्वेष. झाडं तोडली का? झाडाचा बिचारा तुम्ही द्वेष केला. ते कुठून द्वेष कुठून आला? भोगातून, इच्छेतून आला. झाड पण एक जीवच आहे. मग आता एखादा व्यक्ती असं म्हणू शकेल की मग तुम्ही पण सगळं खाता ते जीवच आहेत. भागवतामध्ये लिहिलेलं आहे, जीव जीवस्य जीवनाम, एक जीव दुसऱ्या जीवावरती अवलंबून असतो. परंतु मनुष्य प्राण्याला विशेष बुद्धी दिलेला आहे, कोणाला किती त्रास द्यायचा याचा. त्याचा उपयोग न करता आपण अंधाधुंदपणे पाप कर्म करत सुटलो, मग आपण इथून सुटका नाही आपली कधीच. मग हे सुरू होतं, मी, माझी पत्नी, माझं घर, मी या घराचा मालक आहे, मी या पत्नीचा पती आहे, मी यांचा वडील आहे, मी स्वामी आहे, मी प्रोप्रा आहे. प्रोप्रा म्हणजे काय? प्रोप्रायटर आहे. मी या दुकानाचा मालक आहे. कोण कुणाचा मालक आहे? कोण कुणाचा मालक नाही. मालक एकमेव आपण सगळे सेवक आहोत. परंतु इच्छा आणि द्वेषाच्या द्वंद्वामध्ये अडकलेला असा विचार करायला लागतो. जनस्य मोहम अहम ममेती सुरू होतं त्याच. ही सारी मोहित करणारी द्वंद्वे आहेत. जे द्वंद्वानी मोहित होतात ते पूर्णपणे मूर्ख असतात, आणि म्हणून ते भगवंतांना जाणू शकत नाही. आता भगवद्गीतेमध्ये काही कन्सेप्ट पुढे सांगितले, त्याचा संदर्भ अलीकडे द्यावा लागतो. की जो द्वंद्वानी मोहित होतो त्याला हे लक्षात येत नाही की या भौतिक जगामध्ये सुख नावाचा प्रकारच नाही.
हे जे आपल्याला वाटतं ना, थोडं सुख आहे मग दुःख आहे, मग थोडं सुख आहे मग परत दुःख आहे, कधी मान आहे कधी अपमान आहे, कधी लाभ झाला कधी तोटा झाला. मग माणूस ऍक्च्युली विचार करतो की ज्या अर्थी लाभ होतो, ज्या अर्थी सुख मिळतं, त्या अर्थी थोडंसं अजून कष्ट केलं तर मिळेल, हे दुःख जाईल. परंतु हे भौतिक जग निर्माण केलेलं आहे पूर्णपणे दुःख देण्यासाठी. भगवंत या भौतिक जगाला म्हणतात दुःखालयम अशाश्वतम. या भौतिक जगामध्ये सुख नाहीच आहे. हे द्वंद्व पण एक मोह आहे. आलं काय लक्षात? सुख दुःख लाभ हानी लाभा लाभो जया जयो, हे पण एक मोहच आहे. कारण इथे सुख नाहीच आहे, सगळं दुःखच आहे इथे. कारण भगवंतांनी निर्माणच केलं हे दुःख देण्यासाठी, दुःखालयम. मग या मोहामध्ये जो अडकतो तो पूर्णपणे मूर्ख असतो, तो भगवंतांना कधीच जाणू शकत नाही. आणि या मोहामध्ये अडकलेलाच पाप कर्म करतो. जो व्यक्ती म्हणतो ना की मी या घराचा मालक आहे, मी या कुटुंबाचा स्वामी आहे, हे माझं कुटुंब आहे, माझी पत्नी आहे, माझी मुलं आहेत, ज्या अर्थी तो माझी म्हणतो त्या अर्थी त्या मुलांच्या पालन पोषणासाठी त्याला पाप कर्म करावं लागतं. पत्नीची इच्छा पूर्ण करायला पाप कर्म करावं लागतं, पतीची इच्छा पूर्ण करायला पाप कर्म करायला लागतं. माझं घर आहे मग घर टिकवण्यासाठी पाप कर्म करायला लागतं. श्रीमद भागवतमच्या 3ऱ्या स्कंदामध्ये कपिल देव अतिशय सुंदर रीतीने समजावून सांगतात की जो कोणी माझं म्हणायला लागतो ते माझं टिकवण्यासाठी त्याला कुठल्याही प्रकारचं काम करावं लागतं. आणि मग तो ते जस्टिफाय करतो की मी माझ्या कुटुंबासाठी केलंय त्यामुळे हे पाप कर्म नाही. असं थोडीच असतं. तुझ्या कुटुंबासाठी तू बकऱ्याला मारलास म्हणून ते पाप होणार नाही. पाप हे शेवटी पापच असतं. आणि कपिल देव तिथे सांगतात की जो कोणी या मी, माझं घर, माझी पत्नी, माझी मुलं, माझे नातेवाईक, माझी शेती याच्यामध्ये अडकलेला असतो तो सगळ्यात जास्त पाप कर्म करत असतो. कधी कधी म्हणतो न कळत झालंय प्रभूजी माझ्या हात, न कळत वगैरे काही होत नसतं, सगळी पाप कर्म तो करतो. आणि मग अशा प्रकारे जो पाप कर्मामध्ये अडकतो तो कधीही भगवंतांची भक्तीमध्ये येऊ शकत नाही, भक्तिमय सेवा करू शकत नाही. आता जसं मगाशी मी उदाहरण दिलं त्याप्रमाणे एखादा व्यक्ती म्हणू शकतो की प्रभूजी मी झाड कधी तोडलं नाही, तुमची ट्रक तुमची कार जाण्यासाठी रस्ता मोठा करण्यासाठी तुझ्यासाठीच झाड तोडलंय, त्यामुळे तू भागीदारच आहेस त्याच्यामध्ये. इतकी सगळी झाडं तोडली जात असताना, रस्ते बनवले जात असताना, इंडस्ट्री बनवली जात असताना तू काही एका शब्दाने बोलला नाही, त्यामुळे तू पण त्याच्यामध्ये भागीदार आहे. नाही प्रभूजी मी सॉफ्टवेअर इंजिनियर आहे, मी ब्राह्मण आहे. सॉफ्टवेअर इंजिनियर हा सॉफिस्टिकेटेड शूद्र असतो, कुठला ब्राह्मण? सॉफ्टवेअर इंजिनियर मी फक्त प्रोग्राम तयार करतो, डेटा गोळा करायचा. कोण डेटा गोळा करतो? मोठ्या मोठ्या कंपन्या गोळा करतात जे मोठ्या 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 प्रमाणामध्ये पाप कर्म करत असतात. मग तुम्ही भागीदार नाही त्या पापाचे. मग असं म्हटलं प्रभूजी मग जगायचं कसं? भगवंतांनी तुम्हाला या भौतिक जगामध्ये जगण्यासाठी एक व्यवस्था निर्माण केलेली आहे, त्याला वर्णाश्रमाची व्यवस्था म्हणतात. ती शेतीवर आधारित असते. शक्य आहे का प्रभूजी? भगवंतांनी सांगितलेलं ऐकायचं नाही, मग तुम्ही भगवंतांचे भक्त कसले? भगवंतांनी जी सिस्टीम बनवली ती अगदी 40-50 वर्षापूर्वी अगदी परफेक्टली चालत होती. आम्ही आमच्या लहानपणी बघितलेलं आहे. पण त्याला आपण लात मारली आणि आपली स्वतःची सिस्टीम निर्माण केली, औद्योगिक क्रांती केली, नट बोल्ट टायर ट्यूब बनवायला लागलो. मग तुम्ही जे भक्त आहात, 16 माळा जप करता, 4 नियमांचं पालन करता, तुम्ही या भगवंतांच्या सिस्टीम मध्ये नसाल, तुम्ही मानव निर्मित सिस्टीम मध्ये भाग असाल तर तुम्ही पण पापीच आहे, महाभयानक पापी आहे. कारण हे तर खूप मोठं पाप आहे, भगवंतांच्या सिस्टीमला लात मारणे. है, भगवंतांची सिस्टीम काम करते का? मी शोधून काढतो माझी सिस्टीम. प्रभूजी मी बिलकुल कुठं जात नाही, मी वर्क फ्रॉम होम करतो. तू तर सगळ्यात मोठा पापी आहे वर्क फ्रॉम होम करणारा. पण तुला वर्क फ्रॉम होम करण्यासाठी सगळी इन्फ्रास्ट्रक्चर तयार करायला पाहिजे पापातून. भगवंतांची सिस्टीम आपल्याला मान्य नाही, आपण सगळे पापी आहोत.
लक्षात ठेवा. आणि जोपर्यंत हे बंद करत नाही तोपर्यंत आपण भक्त होत नाही. पुढे प्रभुपाद सांगणार आहे, तोपर्यंत आपण भक्तीला सुरुवात करत नाही. प्रभुपाद सांगणार आहेत पुढे. म्हणा सगळ्यांनी मिळून, एषां त्वन्त्वगतं पापं जनानां पुण्यकर्माणां ते द्वन्द्व मोह निर्मुक्ता भजन्ते मां दृढव्रता. भजन्ते, भजन्ते म्हणजे माझी सेवा करणे. माम म्हणजे माझी, तोच माझी सेवा करू शकतो. तो पूर्णपणे पापातून मुक्त झालेला आहे. त्याने पूर्णपणे आपले पाप कर्म थांबवले. पाप कर्म करत करत भक्ती करतो, इम्पॉसिबल आहे, करूच शकत नाही. मी तर करतो प्रभूजी, स्वतः मला रोज जप करतो. तुम्ही प्रयत्न करताय. भगवंतांची सेवा करायला तुम्हाला मिळणारच नाही जोपर्यंत तुम्ही पाप कर्म बंद करणार नाही. मंदिरातले भगवा वस्त्रधारी पाप कर्म करतात, मग ते भगवंतांची सेवा करत नाहीयेत. कसली सेवा करतात? ती स्वतःची सेवा करतात. कलियुग हे महा डेंजरस युग आहे. शास्त्राचा जर अभ्यास केला तर तुमच्या लक्षात येईल की सगळ्या युगांमध्ये महा डेंजरस युग कलियुग आहे. परंतु इथून सुटायचं जे मार्ग आहे ते एकदम सोपा करून दिलाय तुम्हाला भगवंतांनी. तुम्हाला मान्य नाही, पाप मुक्त व्हायचंय. बस खायला प्यायला काही नाही मिळालं तरी चालेल, उद्यापासून मी पाप करणार नाही ठरवा. भगवंत तुमची काळजी घेतात मग. आणि त्यालाच म्हणतात भगवंतांना शरण जाणे, भगवंतांवरती अवलंबून राहणे. तुम्हाला वाटतं की भगवंत माझी काळजी घेणार नाहीत म्हणून तुम्ही पाप कर्माला परत जाता. ज्यांनी या जन्मी आणि पूर्वजन्मी पुण्यकर्मे केली आहेत आणि ज्यांची पाप कर्मे पूर्णपणे नष्ट झालेली आहेत. कशी? पूर्णपणे पाप कर्मे पूर्णपणे नष्ट झाले, ते द्वंद्वरूपी मोहातून मुक्त होतात आणि दृढ निश्चयाने माझ्या सेवेमध्ये युक्त होतात. प्रभुपाद म्हणतात, जे दिव्य स्तरावर उन्नत होण्यास पात्र आहेत त्यांचा या श्लोकामध्ये उल्लेख करण्यात आला आहे. पापी, नास्तिक, मूर्ख आणि कपटी व्यक्तींना इच्छा आणि द्वेषाच्या द्वंद्वातून पार होणे अत्यंत कठीण असते. ज्यांनी आपल्या जीवनामध्ये धार्मिक विधिविधानांचे पालन केले आहेत, ज्यांनी पुण्यकर्मे केली आहेत आणि पाप कर्मे नष्ट केली आहेत, केवळ तेच भक्तियोग स्वीकारू शकतात. केवळ तेच भक्तियोग स्वीकारू शकतात. स्वीकार पण केलेला नाही आपण भक्तियोगाचा. आणि क्रमशः मग नंतर स्टेप बाय स्टेप भगवंतांच्या विशुद्ध ध्यानापत उन्नत होऊ शकतात. त्यानंतर क्रमाक्रमाने ते समाधी अवस्थेत भगवंतांवर ध्यान करू शकतात. आध्यात्मिक स्तराप्रत उन्नत होण्याची हीच पद्धती आहे. पहिली स्टेप म्हणजे पापमुक्त होणे. काम पापाचं असेल बंद करणे, काम बंद करणे, कर्म बदलणे, हेच भगवद्गीतेचा विषय आहे. बऱ्याच जणांना असं वाटतं की कर्म न बदलता फक्त आपण भक्त होऊ शकतो. नाही होऊ शकत. प्रभुपादांनी सांगितलंय, प्रभूजी फक्त जप करा, जे आहे ते काम करत करत जप करा. या ती सुरुवात असते, परंतु जपाने हृदय जसं शुद्ध शुद्ध स्वच्छ होत जाईल तसं तुम्हाला ज्ञान आलं पाहिजे श्रवणातून, भक्तांच्या संघातून, की मी जे कर्म करतोय ते चुकीचं आहे, मी आता बंद केलं पाहिजे. कारण जो जप करत नाही त्याला कळत नाही मी कर्म करतोय ते पाप कर्म आहे म्हणून. त्याचं हृदय एवढं घाणेरडं झालेलं असतं कपटाने, दुसऱ्यांच्या शोषणाने. भौतिक जग म्हणजे दुसऱ्यांचं शोषण करणे. या भौतिक जगामध्ये जीव आलेलाच असतो दुसऱ्याचं शोषण करायला. एव्हरीथिंग इज बेस्ड ऑन एक्सप्लॉयटेशन. सगळं काही. मग कसं भक्त होणार आपण? हो की नाही? मग ज्या दिवशी आपण आपलं कर्म बदलतो, पाप कर्म करायचं पूर्णपणे बंद करतो, त्या दिवशी आपल्या भक्तीची सुरुवात होते. आणि मग तो भक्तीमध्ये प्रगती करू शकतो. तोपर्यंत तो भक्तीमध्ये प्रगती नाही, तो अधोगती करत असतो, जरी जप करत असला तरी.
तुमचे कोणी काउन्सिलर, कोणी गुरु सांगितलेला असू दे, मी त्यांच्या विरुद्ध सांगतो तुम्हाला, कितीही जप केला तरी तुमची भक्तीमध्ये प्रगती होत नाही, अधोगतीच होत असते जोपर्यंत तुम्ही पाप कर्म करत असते. चैतन्य महाप्रभूंनी स्वतः म्हटलेलं आहे चैतन्य चरितामृतामध्ये, बहुजन्म करे यदि श्रवण कीर्तन, कित्येक जन्म जरी तुम्ही श्रवण कीर्तन केला तरी नाही होणार प्रगती. तबुतन पाय कृष्ण पदे प्रेम धन. हे खूप महत्वाचं आहे, अत्यंत महत्वाचं आहे. आणि म्हणून तर जेवढे जेवढे आपण भक्तांचे चारित्र्य वाचतो, कथा, भक्तांच्या कथा वाचायला, ऐकायला, त्याच्यावरती नाटकं बसवायला आपल्याला आवडतं. त्यातून बोध घेतलाय आपण कधी? कुठल्याही भक्तांची कथा सांगा, मी तुम्हाला दाखवून देतो की त्याने सगळं सोडलं कारण त्याला पटलं की हे पाप कर्म आहे. कुठलाही भक्त असू दे, प्रल्हाद महाराज, ध्रुव महाराज, मृगारी, नारद मुनींचा, सगळे 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 तुकाराम महाराजांपर्यंत. मग आपण काय घ्यायचं त्या भक्तांची कथा ऐकून? पाप कर्म करतच राहायचं. आता हे तुमच्यापैकी काही जण विचारणार आहेत, मी आधीच याचं उत्तर देऊन सांगतो, नाही प्रभूजी आमच्या काउन्सिलरने असं सांगितलंय, नाही प्रभूजी आमच्या मंदिराध्यक्षने असं सांगितलंय, नाही प्रभूजी आमच्या गुरुने असं सांगितलंय. सगळे तुम्हाला चुकीचे सांगतायत, बिलकुल चुकीचे सांगतायत. प्रभुपादांची लेक्चर ऐका तुम्ही, या 7व्या अध्यायाच्या 28व्या श्लोकावरचे प्रभुपादांचे लेक्चर ऐका, आणि बाकीच्या हजारो लेक्चर मध्ये प्रभुपाद सांगतात की पाप कर्म आणि भक्तिमय सेवा हे एकत्र जाऊच शकत नाही. आता याचा अर्थ असा नाही की तुम्हाला निरुत्साही करण्यासाठी, तुम्हाला बास सोडून द्या म्हणून सांगण्यासाठी हे सगळं सांगितलं जात आहे. तो चॉईस नाहीच आहे आपल्याकडे. हे सगळं इतक्या कठोरपणे एवढ्यासाठी सांगितलं जात आहे की तुम्ही सिरियस व्हावं भक्तिमय सेवेबद्दल, पाप कर्म बंद करण्याबद्दल सिरियस व्हावं. तुम्हाला जमत नसेल तर मदत घ्या कुणाची तरी, परंतु पाप कर्म बंद करा. त्याच्याशिवाय भक्तीमध्ये तुम्ही सुरुवातच करू शकत नाही, पुढे जाऊच शकत नाही. प्रभुपाद सांगतात आध्यात्मिक स्तरापर्यंत उन्नत होण्याची हीच पद्धती आहे. जोपर्यंत पापी आहे, नास्तिक आहे, मूर्ख आहे, कपटी आहे, तोपर्यंत तो इच्छा आणि द्वेषाच्या द्वंद्वामध्येच राहणार, त्या द्वंद्वातून पार होणार नाही. इच्छा आहे म्हणून तर पाप करतो, द्वेष आहे म्हणून तर कपट करतो. मग हे द्वंद्व सुटलं नाही तर बाकीची कुठलीच द्वंद्व सुटली नाही. जो द्वंद्वाच्या मोहामध्ये अडकलाय तो भगवंतांची सेवा कशी करणार? त्याला भगवंतच समजले नाहीत अजून. मग प्रभुपाद काय सांगतात? अशी उन्नती कृष्ण भावना भवित शुद्ध भक्तांच्या सत्संगामध्ये शक्य होते, कारण महान भक्तांच्या संघामध्ये मनुष्य मोहापासून मुक्त होऊ शकतो. आपल्या डोळ्यासमोर उदाहरणं पाहिजेत ना, या 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 व्यक्तीने पाप कर्म बंद केले, म्हणून तर आपण वाचतो ध्रुव महाराजांची स्टोरी, प्रल्हाद महाराजांची स्टोरी, संत तुकारामांची स्टोरी. का वाचतो? कशासाठी वाचतो? कारण या महान भक्ताने, महात्म्याने, या साधूने पापातून हा कसा मुक्त झाला, याचा संग मला मिळाला तर मीही मुक्त होईल. कारण डोळ्यासमोर बघितल्याशिवाय आपल्याला करायची इच्छा होत नाही. संन्यासी किंवा साधू हा आयुष्य आरामातच जगणारा असतो, एवढीच कल्पना माझ्या डोक्यात होती, जोपर्यंत मी खऱ्या साधूंना पाहिलं नाही. जे जमिनीवर झोपायला त्यांना बिलकुल काही वाटत नाही, लाईट फॅन नसलं तरी चालतंय, प्रसाद काही असला तरी चालतो, 25,000 रुपयाचा प्रसाद लागत नाही. मग हे शुद्ध भक्त बघितल्यानंतर मग शुद्ध भक्ती काय असते आपल्याला समजायला लागतं. चुकीचे ढोंगी भक्तांच्या संघात राहिलो आपण तर ढोंगीच भक्ती करत राहणार. आणि हे ढोंगी भक्त तुम्हाला कधी पाप कर्मातून निवृत्त व्हायला सांगणार नाहीत. करत राहावा, करत राहावा, करत राहावा म्हणून सांगणार, कारण त्यांचं जीवन तुमच्या पैशावरती चाललेलं असतं. कोणीही भक्त आपल्या प्रभुपादांच्या या
चळवळीतला भक्त असो किंवा बाहेरचा एखादा साधू बाबा बुवा असो, जर तो तुम्हाला सांगत असेल की कर्म बदलू नका, फक्त जप करा, सगळ्यात मोठा चुकीचा सल्ला देतो तो तुम्हाला. हा, पहिल्याच दिवशी आलेल्याला असं सांगणे थोडस निगेटिव्ह असू शकतं. त्यामुळे प्रभुपाद पण सांगायचे की फक्त जप करा, परंतु श्रवणाला या. प्रभुपादांचं असायचं, जप करा, फक्त जप करा, काही बदलायची गरज नाही, परंतु रोजच्या भागवतम भगवद्गीतेच्या क्लासला या, जिथं मी तुम्हाला भगवंतांच्या मुखातून सांगणार आहे की तुमची कामं बंद केली पाहिजेत, कर्म बदललं पाहिजे. नुसतं जप करा तुम्ही आपोआप भक्त होता हे सांगायचं असतं प्रभुपादांना, तर एवढी पुस्तकं लिहायची काही गरजच नव्हती, रोजचा क्लास घ्यायची काही गरजच नव्हती. नुसतं जप करायचं आपण, परंतु त्या जपाने आपलं हृदय शुद्ध होतं आणि शुद्ध हृदयामध्ये पुन्हा पाप कपट करायची इच्छा होत नाही. इच्छा गेला की द्वेष पण जातो. मग हळूहळू तो भगवंतांना पाहायला लागतो, भगवंतांची सेवा करायला लागतो. ही प्रोसेस आहे, ही खरी प्रोसेस आहे. 4 माळा 16 माळा जप करा, 4 नियमांचं पालन करा आणि कुठल्याही प्रकारचं जॉब बिझनेस करा, ही प्रोसेस नाही, बिलकुल नाही, कुठेही सांगितलेलं नाही. श्रीमद भागवतमच्या 5व्या स्कंदाच्या 5व्या अध्यायाच्या 2ऱ्या श्लोकामध्ये सांगण्यात आले आहे की जर खरोखरच मनुष्याला मुक्त व्हायचे असेल तर त्याने भक्ताची सेवा करणे आवश्यक आहे. महत् सेवाम द्वारमाहुम आहुर विमुक्ते. परंतु जो विषयी लोकांचा संग करीत आहे तो प्रकृतीच्या अंधकारमय प्रदेशाकडे अग्रेसर होत आहे. तमोद्वारम योषिताम संगी संगम. भक्तांची सेवा केली पाहिजे. त्याच्यामध्ये थोडस आपल्याला ऍड करून सांगितलं जातं, वरिष्ठ भक्तांची सेवा केली पाहिजे, संन्यासी गुरुची सेवा केली पाहिजे, ऑफकोर्स केली पाहिजे, त्याच्यातूनच आपल्याला ज्ञान मिळतं. परंतु तो वरिष्ठ, तो गुरु, तो संन्यासी कसा पाहिजे, जो भगवंतांची सेवा करत आहे 24 तास, तुम्हाला शुद्ध ज्ञान देत आहे. चुकीचं ज्ञान देत असेल, सेवा करण्याचा अर्थ असा नसतो त्याच्यासाठी गाडी घेऊन जाणे, त्याच्या राहण्याची व्यवस्था करणे, त्यांच्या प्रवचनाची व्यवस्था करणे, हे सगळं सेवेमध्ये येतं. परंतु त्यांनी पण प्रवचनामध्ये सांगितलं पाहिजे की तुमची पाप कर्म बंद करा. ज्या पाप कर्माच्या गाडीतून तू माझ्यासाठी इनोवा पाठवलाय ना, ते मला नको आहे. तो खरा गुरु असतो, तो खरा संन्यासी असतो, तो खरा वरिष्ठ भक्त असतो. हे इतकं खालच्या पातळीला जाऊन आपण ह्याला बार म्हणतात ना, बार एकदम लो करून ठेवलाय आपण. कोणाला कळतच नाही की कर्म बंद करायचंय, कर्म बदलायचंय. काही काही लोकांना वाटतं प्रभूजी कसं शक्य आहे, मग दुनिया बंद होईल मग उद्याच्या उद्या. अरे तुला काय वाटतंय, माझं प्रवचन ऐकून सगळे उद्याच्या उद्या सगळे काम बंद करणार आहेत? एवढं सोपं असतं. भगवंतांनी सांगितल्यावर बंद करत नाही. तू एकटा तरी बंद कर, दुनियेचं बघूया नंतर. लोकांना पुढचा विचार करायची पळवाट काढायची खूप सवय असते. दुनिया बंद होईल, दुनियाचा विचार दुनियाचा विचार करायची खरोखर तुम्हाला सवय असती तर हे प्रदूषण, हे निसर्गाची हानी, हे थांबवायला तुम्ही पुढे आलं पाहिजे. दुनिया बंद व्हायला लागली नाही, सगळ्यांनी काम बदललं तर दुनिया बंद होईल. प्रॅक्टिकल आहे का प्रभूजी? प्रॅक्टिकल नसतं तर भगवंतांनी कशाला सांगितलं असतं? भगवंतांना नावं ठेवताय तुम्ही. प्रॅक्टिकल नसतं तर भगवद्गीतेत भगवंतांनी सांगितलंच असतं कशाला? भगवंतांना माहित, भगवंत कालच्याच श्लोकामध्ये काय म्हणाले भगवंत, कुणाला आठवते? वेदाहम समतीतानी वर्तमानानी च अर्जुन भविष्यानी च भूतानी. मला भविष्य, वर्तमान, भूत सगळं माहिती आहे सगळ्या जीवाचं. त्यांना माहिती असणार आहे ना, कलियुगामध्ये 2025 मध्ये तुम्ही सगळे बसून हा श्लोक वाचणार आहे. हा श्लोक आचरणात आणायचा नसेल तर हा श्लोक सांगितलाच नसता भगवंतांनी. तुम्ही कोण ठरवणार हे प्रॅक्टिकल आहे की नाही? म्हणजे अजून पण तुमची इच्छा आहे भगवंतांपेक्षा श्रेष्ठ व्हायची. नाही प्रभूजी आमच्या गुरुने सांगितलं, मग तुमच्या गुरुची इच्छा आहे भगवंतांपेक्षा श्रेष्ठ व्हायची. हे प्रॅक्टिकल नाही, ते प्रॅक्टिकल नाही, हे शक्य नाही, ते शक्य नाही, वर्णाश्रम शक्य नाही, शेती शक्य नाही, गायची सेवा करणे शक्य नाही. गायची सेवा करणे, वर्णाश्रम करणे, शेती करणे तुम्हाला शक्य नाही, भक्तांना शक्य नाही, मग हे इंडस्ट्री चालवणाऱ्यांना शक्य आहे? हे तुमचंच तर काम आहे.
लगेच आपण करायचं नसेल ना तर लगेच आपल्या तोंडात येतं, हे शक्य नाही, प्रॅक्टिकल नाही. आमच्या गुरुने सांगितलंय प्रॅक्टिकल तेवढीच भक्ती करा, बाकीची सगळी भगवंतांनी सांगितलेली भक्ती इम्प्रॅक्टिकल आहे. तुम्हाला वाटत असेल प्रभूजी एवढं काय कठोर बोलायला लागलेत, कारण हे खूप महत्वाचं आहे. हे स्विच ऑन ऑफ केलं नाही, बाकी तुम्ही किती पण लाईट लावा तुमच्या भक्तीच्या मार्गामध्ये, अंधारच अंधार आहे. लक्षात ठेवा, हे पापाचं स्विच बंद केलं नसेल, बाकी किती किती झगमगाट करा, भक्ती मार्गच नाही आहे तो भक्तीचा, सुरुवातच होत नाही. किती सिरियसली घेतलं पाहिजे आपण. लगेच आपल्या गुरुंना विचारलं पाहिजे, मी हे पाप कर्म करतो, मी कसं बंद करू, मला मार्गदर्शन करा. 100 लोकांना बंदच करायचं नसतं, आणि एकट्याला ज्याला बंद करायचं असतं तो पण म्हणतो गुरुंना विचार पुढच्या वर्षी विचार, 4 वर्ष जाऊ देत, मुलीचं लग्न होऊ दे, तोपर्यंत पाप कर्म चालते. त्याची फळं कोण भोगणार मग त्या 4 वर्षातल्या पाप कर्माची? तुकाराम महाराजांनी असा विचार केला होता का? एक 10 वर्ष जाऊ देत, मुलगा मोठा होऊ दे, बायको मुलांना व्यवस्थित थाऱ्यावर लावतो, मग पाप कर्म बंद करतो. ज्या दिवशी समजलं त्या दिवशी बंद केले तुकाराम महाराजांनी. प्रभुपादांची इच्छा नाही की तुम्ही तसं करावं, स्लोली करा, पण तू करा. लक्षात ठेवा, हाच मार्ग आहे, दुसरा मार्ग नाहीये, हे तरी लक्षात ठेवा. प्रभुपाद सांगतात की याच्यासाठी शुद्ध भक्तांचा संग केला पाहिजे, शुद्ध भक्तांची सेवा केली पाहिजे. लक्षात ठेवा, भक्तांची सेवा तेव्हाच करायची जेव्हा भक्त भगवंतांच्या खऱ्या सेवेत असतो. नाही तर भक्ताच्या वेशामध्ये खूप जण येतात सेवा करून घ्यायला, देणगी मागायला, गाड्या फिरवायला. याच्या विरुद्ध जो विषयी लोकांचा संग करतो तो मात्र प्रकृतीच्या अंधकारमय प्रदेशाकडे अग्रेसर होतो. जे स्थूल प्रमाणामध्ये, ग्रॉस ज्याला म्हणतात, उघड जे कर्मी आहेत, इंद्रिय तृप्तीशिवाय दुसरा विषयच नाही त्यांच्या तोंडामध्ये, त्यांच्या घरामध्ये, अशांचा संग बिलकुल या क्षणी बंद करायचा. एकदम जीवाभावाचा मित्र असू दे, नाहीतर रक्ताचा भाऊ असू दे, काही फरक पडत नाही, कारण तुमची अधोगतीच अधोगती आहे त्याच्यामध्ये. जो हे प्रिन्सिपल पाळू शकला नाही तो भक्त होऊ शकत नाही. चैतन्य महाप्रभू म्हणतात, असत संग त्याग हे वैष्णवाचार. बद्ध जीवाच्या मोहापासून उद्धार करण्याकरिताच, बद्ध जीवांचा या मोहापासून उद्धार करण्याकरिताच सर्व भगवत भक्त या पृथ्वी तलावर भ्रमण करीत असतात. प्रभुपादांसारखे भक्त आणि अनेक असे शुद्ध भक्त होऊन गेले आहेत. त्यांचं एकच काम असतं की जीव या पाप कर्मातून बंद कसा करेल, पाप कर्मातून बाहेर कसा पडेल, त्याच्याशिवाय त्याला भगवंत करणार नाही. या तळमळीने जगभर फिरून प्रचार करत असतात. यांना म्हणतात परिव्राजकाचार्य. निर्विशेषवाद्यांना माहित नसते की भगवंतांच्या अधीन असणाऱ्या आपल्या स्वरूप स्थितीचे विस्मरण होणे म्हणजेच परमेश्वराच्या नियमांचे उल्लंघन आहे. वाव, आपण भगवंतांच्या अधीन आहोत, भगवंत सांगतील तसंच केलं पाहिजे, याचा विसर पडणे देखील भगवंतांच्या नियमांचा उल्लंघन आहे. आणि भगवंतांचे नियम म्हणजेच धर्म आहे. यमराज म्हणतात धर्मम तु साक्षात भगवत प्रणीतम. आजामिलला सोडून जेव्हा यमदूत परत येतात ना, तेव्हा धर्मराज त्यांना सांगतात की यमदूतांना वाटत असतं की आमचा जो स्वामी आहे यमराज तोच सगळे नियम बनवतो, कारण त्याच्या नियमानेच आम्ही जाऊन पकडून आणतो, त्याच्या नियमानेच आम्ही एखाद्याला सोडतो, एखाद्याला पकडतो. आजपर्यंत आम्हाला असंच वाटत होतं, आणि 4 वेगळेच कोणतरी आले आणि आमच्या हातातून हिसकावून घेतलं त्या माणसाला. काय भानगड आहे स्वामी, आम्हाला जरा समजावून सांगा. यमराज सांगतात मी स्वामी नाही,
तो स्वामी आहे आणि तो जे नियम बनवेल तोच नियम आहे. एखाद्याने महाघोर भयानक पाप केलेला असेल आणि तो येऊन जर म्हटला सोड, तर मला पण सोडावं लागतं. यमराज सांगतात तो कधी नियम बदलू शकतो. पण त्याच्या नियमाच्या अंडर, त्याच्या नियमाच्या खाली राहणे म्हणजेच धर्म आहे. नारद मुनींचा पण असाच भ्रम झालेला. त्यांना वाटायचं की माझे वडील ब्रह्माजीच सगळ्यांचे स्वामी आहेत. ते पण असेच एकदा विचारायला गेले होते. ब्रह्माजी म्हटले मी स्वामी नाही. प्रभुपाद किती छान सांगतात इथे, भगवंतांच्या अधीन असणाऱ्या आपल्या स्वरूप स्थितीचे विस्मरण होणे म्हणजेच भगवंतांच्या नियमांचे उल्लंघन करणे. आणि जो भगवंतांच्या नियमांचा उल्लंघन करतो त्याला दंड भोगावाच लागतो. आता तर तुम्ही प्रभूजी म्हणत होता भगवंत खूप प्रेमळ आहेत, भक्त वत्सल आहेत, त्यांना फक्त प्रेम हवाय, म्हणजे जबरदस्ती नाही का? तुमच्यासारख्या पापी लोकांना जबरदस्तीच करावी लागते पहिल्यांदा. जो आई वडिलांचा आदर करायचा विसरलेला असतो ना, त्याला कधी कधी दंड द्यावा लागतं, सांगून समजत नाही. म्हणून मी सुरुवातीला म्हटलं याला धमकी समजा, काय समजायचे ते समजा, याच्याशिवाय दुसरा पर्याय नाही. हे सगळं कठोर ऐकून काही जण निघून जातात भक्ती मार्गातून. काय करणार आहे तुम्ही बाहेर जाऊन? काय करणार आहे? हे कसं आहे माहितीये का? डॉक्टरनी इंजेक्शन बाहेर काढल्यावर पेशंट पळून जाणे. पळून गेल्यावर तुमचा आजार बरा होणार आहे? त्या इंजेक्शननीच बरा होणार आहे. जोपर्यंत मनुष्य आपल्या स्वरूप स्थितीमध्ये स्थित होत नाही तोपर्यंत तो भगवंतांना जाणू शकत नाही किंवा दृढ निश्चयाने त्यांच्या दिव्य सेवेमध्ये युक्त होऊ शकत नाही. करूच शकत नाही भक्तिमय सेवा जोपर्यंत तो आपली स्वरूप स्थिती जाणू शकत नाही. इट्स व्हेरी 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 इम्पॉर्टंट. बघा, हे आतापर्यंत आपण तत्वज्ञान वाचत होतो. आता हे जे 2 श्लोक आपण आज वाचले ते प्रॅक्टिकल ऍप्लिकेशन आहे त्याचं, त्या तत्वज्ञानाचं. सगळ्यांना जमण्यासारखं प्रॅक्टिकल ऍप्लिकेशन आहे, सगळे करू शकतात. आता पुढच्या 2 श्लोक देखील महत्वाचे आहेत. 8व्या अध्यायाचे ते परिचय देतात. सुरुवात सांगितली भक्तीची, हो की नाही? भक्तीची सुरुवात काय असते? इच्छा आणि द्वेष बंद करणे आणि पाप कर्म पूर्णपणे बंद करणे, ही भक्तीची सुरुवात असते. शेवट नाही, सुरुवात असते, भगवंत सांगतात इथे. आणि भक्तीची शेवट कशात असते ते उद्या सांगणार आहे. टॉपमोस्ट स्टेज भक्तीची काय असते उद्या वाचूया आपण. हरे कृष्ण. कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? हरे कृष्ण. दंडवत प्रणाम. प्रभूजी, तुम्ही म्हटलात की जोपर्यंत पूर्णपणे आपले पाप कर्म नष्ट, म्हणजे आपण थांबवत नाही तोपर्यंत भक्तीत आपण एंटर पण नाही केलंय. थोडक्यात म्हणजे तर भगवंताला आपण समजून नाही घेऊ शकत. रिसेंटली एक उदाहरण बघितलं आणि त्यानंतर असं मनात कुठेतरी आलं की मागच्या 25 ते 30 वर्षांपासून सपोज होते ते भक्तीत आहे असं समाजासमोर होते आहे, आणि तरी पण ते पापकर्मात अजून पण गुंतलेले आपल्याला दिसतात. तर प्रभूजी, थोडक्यात मला असं म्हणायचं होतं, हे जे असे असतात जे साधू आहे, संत आहे, असं समाजासमोर प्रकट झालेले की संन्यासी आहे, आणि तरी पण ते जर असे काही कर्म करतायत आणि जे एक्सपोज झालंय सपोज, तर भगवंत त्यांना क्षमा करत असतील आणि त्यांना भगवंत समजताय का? मग सपोज ते जर 25-30 वर्षात त्यांनी पण भक्ती केली असेल ना प्रभूजी, थोडीफार की नाही? या बऱ्याच लोकांच्या मनामध्ये हा प्रश्न येतो की भगवंत यांना दंड का देत नाहीत, भगवंत यांना थांबवत का नाहीत? हे काहीच नाहीये.
हिरण्याक्ष आणि हिरण्यकशिपू असले महाभयानक राक्षस होते, त्यांना थांबवलं नाही भगवंतांनी. कारण तुमच्या इच्छेच्या विरुद्ध करायचं भगवंतांना पण अधिकार नाही. अधिकार नाही म्हणण्यापेक्षा भगवंत करत नाहीत. कोणाच्याही इच्छेविरुद्ध भगवंत जाऊन काही करत नाहीत. मग त्याची इच्छा असेल की अख्खी पृथ्वी नष्ट करायची आहे, त्याला पण अनुमती देतो. त्यामुळे कोण कसा वागतो त्याचं दंड त्याला कधी मिळतं, मिळत राहतं. या प्रकृतीच्या नियमामध्ये एकही अपवाद नाही की ज्याने एखाद्याने वाईट कर्म केलंय किंवा चांगलं कर्म केलंय त्याला वाईट आणि चांगलं फळ मिळालं नाही. कधी मिळतं, काय मिळतं आपल्याला दिसत नाही, परंतु ते 100% मिळतं. आता कलियुग जे आहे, कलियुगाचं प्रमुख लक्षण आहे तमोगुणाचं वर्चस्व. ऍक्च्युली पृथ्वी जी आहे, 7 ग्रह लोक जे आहेत, 14 वरती 7 खाली आहेत आणि पृथ्वी मध्ये आहे. मधले ग्रहलोक जे असतात ते रजोगुणाचं वर्चस्व असते या ग्रहलोकांवरती. जसजसं वर जाऊ तसं सत्वगुण वाढत जातो, जसजसं खाली जाऊ तसं तमोगुण वाढत जातो. परंतु कलियुगामध्ये रजोगुणाच्या या मृत्यूलोकामध्ये देखील तमोगुण वाढत जातो. तमोगुणाचा अर्थ असतो कपट वाढणे, छल कपट वाढणे, कष्ट करायची इच्छा नष्ट होणे. रजोगुणाचं काम असतं कष्ट करणे, तमोगुणाला सगळं फुकट पाहिजे असतं. पण मग भारतासारख्या ठिकाणी फुकटचा पैसा, मान, प्रतिष्ठा, पद मिळवायचं सोपं साधन आहे ते म्हणजे अध्यात्मामध्ये येणे. भारतासारख्याच नाही, सगळीकडे ऍक्च्युली. अमेरिकेत देखील मी पाहिलेलं आहे. मुस्लिम राज्यामध्ये देखील जे मुस्लिम साधू असतात ते पण हेच करतात. हे कलियुगाचं लक्षणच आहे. आणि हे 12व्या स्कंदामध्ये श्रीमद भागवतामध्ये सांगितलेलं आहे की कलियुगामध्ये हे खूप प्रॉमिनंट होणार. धर्माच्या नावाखाली, साधुताच्या नावाखाली, सज्जनगिरीच्या नावाखाली लोकांना लुटणे, कपट करणे हे मेन प्रॉमिनंट असणार आहे कलियुगामध्ये. आता थोडं थोडं दिसायलंय आपल्याला, अजून हे खूप जास्त अति होणार आहे. जो आचार्य रजनीश होता, वैराग विरक्तीचे प्रवचन द्यायचं, त्याच्याकडे स्वतःकडे 100 रोल्स रॉयस गाड्या होत्या स्वतःच्या नावावर. आजही असे दिसतात छोटे मोठे. तर हे महापापी आहेत, साधे सुधे पापी नाहीत. हे म्हणजे जे इंडस्ट्री चालवतात, भूमातेचं, गोमातेचं शोषण करतात, दुसऱ्या जीवाचं शोषण करतात. या सगळ्या शोषणकर्त्यामध्ये सगळ्यात बदमाश आणि सगळ्यात टॉपला असतो तो म्हणजे धर्माच्या नावाखाली दुसऱ्याचं शोषण करणारा, साधुताच्या नावाखाली दुसऱ्याचं शोषण करणारा. त्यामुळे याला दंड पण तसलाच मिळणार आहे, तुम्ही काही काळजी करू नका. आता हे एवढं का दिसतंय? कारण हे कलियुगाचं लक्षण आहे. कलियुगामध्ये हे खूप अवघड आहे. आणि जे फॉलोअर्स आहेत, त्यांचे अनुयायी आहेत, ते पण भ्रमित असतात. इच्छा द्वेष या द्वंद्वामधून अजून बाहेर पडलेले नसतात, त्यामुळे त्यांना ते आवडतात. त्यामुळे अशा लोकांची अनुयायी पण खूप असतात, फॉलोअर बेस पण खूप असतो. भगवद्गीतेचं प्रवचन आहे म्हणा, कोणी येणार नाही. बागेश्वर धाम बाबा आले की पंडाल भरलेला असतो. बागेश्वर धाम बाबा की जय. काय नाव त्याचं? धीरेंद्र शास्त्री. सरळ सरळ उघडपणे फसवतं दुसऱ्यांना, तरी पण गर्दी लागलेली असते. असंच आहे सगळीकडे. तसं सकाळी मी समजावून सांगत होतो, तुम्ही होता की नाही माहिती नाही. प्रभुपादांनी हे जे सुरू केलं, याला जनरली जगभरातले सगळे तेव्हापासून 50 वर्षापासून याला म्हणतात, प्रभुपादांनी ही चळवळ सुरू केली. त्याला हरे कृष्ण चळवळ म्हटलं जातं, हरे कृष्ण मुवमेंट. बेसिक वाक्य बघा, वाक्य काय असते चळवळीची, मुवमेंटची. समाजामध्ये एखादी चळवळ का करावी लागते तुम्हाला?
कारण सगळे चुकीचं वागतायत, सगळे चुकीचं करतायत, समाजाच्या विरुद्ध, प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन चळवळ उभी करावी लागते. समाजाबरोबरच जाऊन ती कसली चळवळ? सगळे करतात तेच आपण करायचं, मग त्याला चळवळ म्हणायचं का? चळवळ म्हणजे कसं, ती सगळ्यांच्या विरुद्ध असली पाहिजे, 99% लोकांना ती न पटणारी असली पाहिजे, त्याला म्हणायचं चळवळ. आता आज आपलेच भक्त प्रचार असा करतात, सगळं चालतंय त्याच्यामध्ये. ही सगळी फसवणूक आहे. आणि याच्या मागे त्या साधूची स्वतःची इच्छा आणि द्वेष असते. तो स्वतः बिचारा अडकलेला असतो त्या द्वंद्व मोहामध्ये, दुसऱ्यांना कसा बाहेर काढणार? त्याच्या मागे मग ज्याचा द्वंद्व मोह जास्त असतो तर त्याच्या मागे जाऊन तो पण अडकतो. हा, हे आश्चर्यकारक वाटतं, परंतु जो श्रीमद भागवतमचं रोज श्रवण करतो त्याच्यासाठी हे आश्चर्यकारक वाटत नाही. हे सगळं लिहून ठेवलेलं आहे भागवतामध्ये. हे होणार, हे कसं वाढत जाणार, हे कसं होणार, सगळं लिहिलेलं आहे. त्यामुळे आश्चर्य वाटण्यासारखं काही नाहीये. आपलं नवीन असल्यामुळे आपल्याला आश्चर्य वाटतं. आणि याला दंड मिळणार की नाही? 100% मिळणार. त्यांना जास्त दंड मिळत असतो. ऍक्च्युली जे हरे कृष्ण महामंत्राचा जप करत करत पाप करत असतात त्यांना जास्त दंड मिळतो. हे पण लक्षात ठेवा, तुम्ही पण आहे त्याच्यामध्ये. नाम नो बला देयस्य ही पाप बुद्धी. ते छोटे असो मोठे असो, कसलेही पाप असो. कठीण आहे, भगवंत स्वतः सांगतात कठीण आहे. मम माया दुरुत्तया. परंतु कठीण आहे म्हणून ते बरोबर आहे म्हणायचं नसतं. ते चूक आहे, ते चूक आहे. कठीण आहे, चला कठीण आहे, कोण मदत करेल मला? प्रभुपाद आले मदत करायला. प्रभुपादांनी संस्था निर्माण केली मदत करायला. संस्थेच्या नावाखाली आपण असं नाही म्हणायचं की चला आम्ही तुम्हाला सोपी पद्धती सांगतो. म्हणजे आपल्या संस्थापक आचार्यांनी सांगितले तीच पद्धती सांगायची. सोपी पद्धती सांगून मग दुसऱ्यांना फसवण्याचं काम आहे, हो की नाही? म्हणून प्रभुपाद आपण आज वाचलं, शेवटी प्रभुपाद काय लिहितात? हे कसं शक्य आहे? शुद्ध भक्तांच्या सत्संगामध्ये, शुद्ध भक्तांची सेवा केल्यावरती शक्य आहे. हा मार्ग आहे. तुम्हाला कधी कधी आश्चर्य वाटलं पाहिजे, प्रभुपाद असं का लिहितात? भक्तांचा संघ केल्यामुळे, भक्तांची सेवा केल्यामुळे असं का लिहित नाहीत? त्याच्या आधी शुद्ध हा शब्द का वापरतात? आणि कलियुगामध्ये अत्यंत आवश्यक आहे शुद्ध शब्द वापरणे. दिसणारे भक्त खूप आहेत, कारण भक्त मध्ये शुद्ध अशुद्ध काही नसतंच. तरी पण प्रभुपाद प्रत्येक सगळीकडे लिहितात शुद्ध भक्तांच्या संघामध्ये. हरे कृष्ण. आणखीन कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? खूप खूप धन्यवाद. वांछा कल्पतरोभयश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. वैष्णव ठाकुर शिल प्रभुपाद की जय. भगवद गीता जशी आहे तशी की जय. हरे कृष्ण. धन्यवाद.